हे आहे गोंधणीचे झाड। हा याचा फुलोरा, याची आपण भाजी बनवणार आहोत। गोंधन या झाडाचे पानं हे अशा प्रकारचे असतात आणि हा फुलोरा किंवा गोंधन या झाडाचे जे फुलं आहेत, हे फुलं आपण आता भाजीसाठी तयार केलेली आहेत। प्रथम याला आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। कांदा चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये गरजेपुरतं तेल घालायचं आहे। तेलामध्ये चांगल्या प्रकारे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। यामध्ये जिरे आणि लसूण पेस्ट हे घालायचे आहे। चवीनुसार लाल मिरची, नंतर मसाला घ्यायचा आहे आपल्याला। हळद पावडर, चवीपुरतं मीठ घालूया। आता हा जो भाजलेला जो फुलोरा आहे हा घालायचा आपल्याला। याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। याला 2 ते 3 मिनिट आपल्याला असंच गॅसवर मंद आचेवर ठेवायचं आहे। चवीला खूप चवदार लागते। वेगवेगळ्या भागामध्ये या वनस्पतीचे वेगवेगळे नाव असू शकतात। चांगल्या प्रकारे याला परतून घ्यायचं आहे। बरेच जणांना या वनस्पतीची ओळख नाही आहे। रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर ही झाडे आपल्याला आढळतात आणि या महिन्यामध्येच या झाडाला मोहर लागतो। हा मोहर गुच्छ असतात। ते तुम्ही त्याला वेगवेगळे स्वतंत्र दाणे तयार करू शकता किंवा जसे गुच्छ आहेत त्या गुच्छाची सुद्धा आपण भाजी करू शकतो। आणि बघा आता ही एकदम
छान भाजी आपली तयार झाली. निश्चित तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही याचा लाभ घ्या. ही भाजी खायला एकदम चवदार आणि शरीराला पौष्टिकसुद्धा आहे. आणि आपल्या भागामध्ये या वनस्पतीचे काय नाव आहे हे कमेंट करून नक्की सांगा.